जळगावमध्ये उर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल. जिल्हा परिषदेच्या सीओ मिनल करणवाल यांची कारवाई. नशिराबादमध्ये 10वी पास विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेचा ताबा घेत दाखले वाटप करण्यास सुरुवात केली. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणातील आरोपी शिक्षकांना ठोकल्या बेड्या. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावं. बीडच्या अंबाजोगाईमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 3 ठार तर 1 जण गंभीर जखमी. परभणीच्या बोरीमध्ये 2 तलवारींसह 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. परभणी पोलिसांची कारवाई. आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांची मुलगी शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणार. आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे यावं यासाठी पुराम यांचा पुढाकार. नागपूर विभागामध्ये आरपीएफनं एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये घराबाहेर पडलेल्या 235 बालकांना चुकीच्या हातामध्ये जाण्यापासून वाचवलं तर 12 प्रवाशांचे प्राण वाचवले. पूर्णा नदीमध्ये टाकलेला भराव जैसे ते. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा. महामार्गाचं काम सुरू असताना भराव टाकला होता. नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता. सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये वाघाचं कातडं. हस्तिदंत बाळगल्याप्रकरणी आणखी एकाला अटक. टेंभुर्णी पोलिसांची कारवाई.